मॉम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिरोटे। चिरोटे बनवण्यासाठी 1 वाटी मैदा घेऊन मी तो चाळणीने चाळून घेतला। मैदा चाळून झाल्यानंतर त्यात 2 चमचे रवा, चिमूटभर मीठ ते सर्व मिक्स करून घेतलं। पीठ मिक्स केल्यानंतर एका तडका पॅनमध्ये 2 चम्मच तूप आपण कडकडीत तापून घेऊ आणि ते पिठावर आपण टाकून सर्व मिक्स करून घेऊ। तूप टाकल्यानंतर ते तूप आपण सर्व पिठाला चांगलं चोळून घेऊ। त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घेऊन ते पीठ आपण मळून घेऊ। पीठ जास्त सैल किंवा कडक मळायचं नाही, आपण पोळीला भिजवतो त्याप्रमाणे मळायचं। पीठ चांगलं मळून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपण ते अर्धा तास मुरायला ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण त्याच्यासाठी साठा बनवून घेऊ। साठा बनवण्यासाठी 2 चम्मच तूप, 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेऊन ते चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं एकदम हलकं होईपर्यंत। सारखं चांगलं फेटून घ्यायचं एकदम स्मूथ क्रीम तयार होईपर्यंत। आपली क्रीम तयार झाल्यानंतर ती आपण बाजूला ठेवून देऊ आणि चिरोट्यासाठी आपण पाक तयार करू। पाक तयार करण्यासाठी भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकली। अर्धी वाटी साखरेला त्यात अर्धी पाणी घ्यायचं, म्हणजे जेवढी आपण साखर घेतली त्याच्या अर्ध आपण पाणी घ्यायचं आणि ती साखर वितळेपर्यंत चांगला हलवून घ्यायचं। त्यात चांगला उकळी येऊपर्यंत 1 तारी त्याचा आपण पाक तयार करून घ्यायचा। तो सारखा हलवत राहायचा, खाली लागला नाही पाहिजे। साखर वितळल्यानंतर त्यात 2 मी अशा फोडून वेलची टाकल्या।
पाक तयार झाल्यानंतर त्यात 1 चम्मच लिंबाचा रस टाकून तो थोडासा उकळवून आपण ते बाजूला ठेवून देऊ. यानंतर आपण चिरोटे तयार करायला घेऊ. अर्धा तासानंतर आपण त्या पिठाचे समान 4 भाग करून घेऊ. चार भाग झाल्यानंतर त्याच्या आपण पातळ पोळ्या लाटून घेऊ एकसारख्या सर्व. सारख्या चपात्या लाटून झाल्यानंतर एक पोळी घेऊन त्यावर आपण तयार केलेली क्रीम सर्वत्र सारखी लावून घेऊ. क्रीम सारखी लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावर पोळी ठेवून घेऊ. पोळी ठेवल्यानंतर क्रीम परत पहिल्यासारखी आपण सर्वत्र त्याच्यावर लावून घेऊ. ह्याच पद्धतीने आपण सर्व पोळ्या एकावर एक क्रीम लावून ठेवून घेऊ.
सर्व पोळ्यांना क्रीम लावून झाल्यानंतर आपण त्याचा रोल तयार करून घेऊ. तो रोल कसा तयार करते तो तुम्ही बघा. रोल तयार झाल्यानंतर आपण त्याचे 2 तुकडे करून घेऊ समान. त्यानंतर अर्धा इंचावर आपण त्याचे गोल रोल कापून घेऊ. आपले सर्व गोल कापून झाल्यानंतर गोल घेऊन आपण तो हलक्या हाताने लाटून घेऊ. ह्या पद्धतीने आपण सर्व गोल लाटून घेऊ. मग आपले चिरोटे तयार. जास्त पातळ पण लाटायचं नाही, जास्त जाड पण ठेवायचं नाही. अशा पद्धतीने आपले सर्व चिरोटे लाटून झाल्यानंतर आपण ते तळायला घेऊ. तळण्यासाठी भांड्यामध्ये आपण तूप तापवून घेऊ. तूप थोडेसे तापल्यानंतर कमी गॅसवर चिरोटे आपण लाईट ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊ. चिरोटे तळून झाल्यानंतर ते आपण एका चाळणीवर थोडेसे थंड होईपर्यंत काढून घेऊ. या पद्धतीने सर्व चिरोटे आपण तळून घेऊ. चिरोटे थंड झाल्यानंतर ते साखरेच्या पाकात बुडवून ते चाळणीवर ठेवून आपण त्याचा पाक नितळून घेऊ. चिरोट्यांचा एक्स्ट्रा पाक निघून गेल्यानंतर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यावर आपण ड्रायफ्रूट टाकून ते आपण खायला घेऊ. अशा पद्धतीने आपले चिरोटे तयार. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.